भारतीय जनता पार्टीमुळे हिंदुत्वाचं अधपतन झालंय असा दावा जनाब संजय राऊत करतात. अहो, संजय राऊत हिंदुत्वाची फारकत घेऊन जे औरंगजेब फॅन क्लब चालवतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. तुमचं हिंदुत्व काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. तुमच्या हिंदुत्वामुळे आणि तुमच्या ढोंगबाजामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. औरंगजेब फॅन क्लब, अफजल खानाची वंशावळ पुढे चालण्याचं काम तुमच्या बिगडी हिंदुत्वाकडनं केलं जातंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तुम्ही सोडून दिलं आणि सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळं महाराष्ट्रानं तुम्हाला धडा शिकवलाय. तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारू नका. तो अधिकार जनाब संजय राऊत यांना उरलेला नाही. जनाब संजय राऊत, तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला का संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं बघितलंय. उबाटा गटाला संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडनं घेतलीये आणि रोज वायफळ बडबड करून उबाटा गटाला संपवण्याचं काम, उबाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं पुसण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे. त्यामुळे माझा जन्म शिवसेनेमध्ये झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे असा जो हास्यास्पद दावा करतायत ना, तो बघून महाराष्ट्राला हास्य जत्रा आठवते. कारण तुम्ही स्वतः शिवसेनेच्या विरोधामध्ये काय काय लेख लिहिले होते हे महाराष्ट्रानं वाचलेले आहेत. आणि तुम्ही आता उबाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उबाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. आणि त्यामुळं तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उबाटा गट संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं पूर्त ओळखलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उबाटा गट संपूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाहीत. उबाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतोय. कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं आणि उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे संजय राऊत यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला देखील उद्धवजी ठाकरे गेले नाहीत. आणि आता उबाटा गटामध्ये थेट दुफळी माजलेली आहे. 2 गट पडलेले आहेत. एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे. उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे. कारण संजय राऊतांना याची पूर्ण कल्पना आली आहे की उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना पुन्हा राज्यसभेची खासदारकी देणार नाहीत. त्यामुळे संजय राऊत आता काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसतील. उबाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतोय. कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं आणि उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे संजय राऊत यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला देखील उद्धवजी ठाकरे गेले नाहीत. आणि आता उबाटा गटामध्ये थेट दुफळी माजलेली आहे. 2 गट पडलेले आहेत. एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे. उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे. कारण संजय राऊतांना याची पूर्ण कल्पना आली आहे की उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना पुन्हा राज्यसभेची खासदारकी देणार नाहीत. त्यामुळे संजय राऊत आता काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसतील. जनाब संजय राऊत, तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला का संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं बघितलंय.
उबाटा गटाला संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडनं घेतलीये आणि रोज वायफळ बडबड करून उबाटा गटाला संपवण्याचं काम, उबाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं पुसण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे. त्यामुळे माझा जन्म शिवसेनेमध्ये झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे, असा जो हास्यास्पद दावा करतायत ना, तो बघून महाराष्ट्राला हास्य जत्रा आठवते. कारण तुम्ही स्वतः शिवसेनेच्या विरोधामध्ये काय काय लेख लिहिले होते हे महाराष्ट्रानं वाचलेले आहेत. आणि तुम्ही आता उबाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उबाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. आणि त्यामुळं तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उबाटा गट संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं पूर्त ओळखलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उबाटा गट संपूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीमुळे हिंदुत्वाचं अधपतन झालंय असा दावा जनाब संजय राऊत करतात. अहो संजय राऊत हिंदुत्वाची फारकत घेऊन जे औरंगजेब फॅन क्लब चालवतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. तुमचं हिंदुत्व काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. तुमच्या हिंदुत्वामुळे आणि तुमच्या ढोंगबाजामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. औरंगजेब फॅन क्लब, अफजल खानाची वंशावळ पुढे चालण्याचं काम तुमच्या बिगडी हिंदुत्वाकडनं केलं जातंय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तुम्ही सोडून दिलं आणि सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळं महाराष्ट्रानं तुम्हाला धडा शिकवलाय. तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारू नका. तो अधिकार जनाब संजय राऊत यांना उरलेला नाही.